नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. आज आपण शिक्षण सेवक झाल्यानंतर की पगार किती भेटतो या संदर्भात ही आपण लाईव्ह घेत आहे. मित्रांनो, आज तुमचा पगार किती आहे आणि तो कसा काढायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहे. तर पगार कसा, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार पण असतात मित्रांनो. डी असतो, टी असतो, वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता आपण प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि ज्युनियर कॉलेज यांचा जो काही शिक्षण सेवक कालावधी आहे, हा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच त्यांच्या नोकरीची सुरुवातीचे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पूर्ण पगार, की जो पहिला पगार त्यांचा किती असेल आणि तो आजच्या जे काही महागाई भत्ता आहे, 55% महागाई भत्ता आहे, या पत्त्यानुसार आपल्याला तो पगार काढता आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय की 3 वर्ष आपल्याला 16, 18, 20 हजार या पगारामध्ये काढायला लागतात. त्यानंतर आपल्याला 3 वर्ष पूर्ण झाले की आपल्याला वेध लागलेलं असतं की आपला पगार किती होईल. तर आपण पाहूया मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपला पगार पाहणार आहे. मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटवरनं कॅल्क्युलेट करून आपण काढणार आहे. बघा, WWE जी काय वेबसाईट, मी ती वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. मित्रांनो, चला आपण सुरू करूया. मित्रांनो, आपला पहिला पगार पाहता. आता हा पहिला पगार प्राथमिक शिक्षकांचा असणार आहे. इथे पहा मित्रांनो की जे काय ते महागाई भत्त्यानुसार इथे कॅल्क्युलेट पगार हा केला जाणार आहे. तर यामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल की इथे मूळ जे काय ते वेतन किती आहे. आता इथे हे जे मूळ वेतन आहे, मूळ वेतन, त्यानंतर महागाई भत्ता किती आहे, त्यानंतर इथे आहे ते घरभाडे किती आहे, खाली आहे तर तो प्रवास भत्ता किती आहे. हे सर्व मुद्दे आहेत. या सर्व मुद्द्यांच्या माध्यमातून आपण जी काही वेबसाईट आहे, कॅल्क्युलेटर तुम्हाला मी दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यानुसार आपण पाहणार आहे. मित्रांनो, प्राथमिक शिक्षक म्हणलं, त्यानंतर माध्यमिक शिक्षक आणि ज्युनियर कॉलेज ह्यांचं सगळ्यांचं बेसिक वेगळं आहे. तर आता इथे आपण पाहूया मित्रांनो, जे काय मूळ वेतन जे काय, तर ते प्राथमिक शिक्षकांचं जे काय मूळ वेतन आहे ते वेगवेगळ्या स्टेप आहेत. म्हणजे S10 श्रेणीमध्ये त्यांचं जे काय ते वेतन बसतं. हे किती असेल तर आपण जे काय हे कॅल्क्युलेटरचं जे काय ॲप आहे त्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केलं समजा तुम्ही, आता हे जे काय मुद्दे दिसतात तुम्हाला, ते प्रत्येक मुद्द्यामध्ये वेगवेगळे उपमुद्दे आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जे काय, तर इथे सुरुवातीला आपलं प्राथमिक शिक्षक आहे त्यांचं वेतन असतं मूळ 29,200 मित्रांनो. किती असतं? 29,200. आता 29,200 तिथे आपण क्लिक केलं की त्यानंतर पुढे दुसरं ऑप्शन आहे महागाई भत्ता. माझी महागाई भत्त्याची टक्केवारी किती आहे, तर तो महागाई भत्ता आत्ता मित्रांनो 55% झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल 34, 38, 42, 46, 50%. हे जे काय, तर सुरुवातीला हे जे काय ते मागं प्रत्येक 6 महिन्याला जो काय तो महागाई भत्ता वाढत जातो. त्यामुळे आपण आता इथे 55% महागाई भत्ता आहे, हा 55% महागाई भत्ता आपण ते क्लिक केलेला आहे, कारण आत्ता सध्या 55% महागाई भत्ता आहे. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे घरभाडे. आता हे घरभाडे किती, तर प्रत्येक ह्याचा घरभाडे वेगवेगळं असतं मित्रांनो. तर आता काही जर पाहिलं आपण, काही ठिकाणी 10%, काही ठिकाणी 18%, काही ठिकाणी 30%. तर सरासरी जिल्हा परिषद नगरपालिकेना सरासरी ते 10%. किती मित्रांनो? 10%. इथे पाहू शकता, हे 10% जे आहे ते घरभाडे प्राथमिक शिक्षकांना जे काही शिक्षण सेवा झाल्यानंतर आहे, तर ते 10% आहे. काही ठिकाणी मी सांगितलं 18%, 20% आहे, 24%, 30% आहे. तेही आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला फक्त इथे काय करायचे, 10% तुम्हाला क्लिक करायचे. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला. त्यानंतर जे काय, तर इथे सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे प्रवास भत्ता. आता प्रवास भत्ता मित्रांनो म्हणलं, प्रवास भत्ता इथे दिसते तुम्हाला, हा प्रवास भत्ता. तर प्रवास भत्ता हाही थोडासा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. आता त्यामध्ये काय आहे तेही सांगणार आहे. इथे 1,350 रुपये प्रवास भत्ता हा आपल्या सगळ्यांना ॲक्च्युली आता आहे. जे प्राथमिक शिक्षक आहेत, जे कोण माध्यमिक आहेत, त्यांनाही तेवढाच आहे, 1,350. आता त्याच्यामध्येही काय काय वेगळे थोडे प्रकार आहे, कोणाला जास्त आहे ते आहे की आता इथे आपण कॅल्क्युलेट करूया. इथे खाली कॅल्क्युलेट आहे, त्याच्यावरती क्लिक करूया. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण आपल्याला जे काय पहा, इथे कॅल्क्युलेटचं तुम्हाला विंडोज दिसते आहे ग्रीनमध्ये, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पूर्ण तुम्हाला जे काय ते पूर्ण तुम्हाला येथे तुमचं सगळं पूर्ण वेतन जे काय ते तुम्हाला इथे दिसेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं किती आहे ते आपण पाहूया. मूळ वेतन पहा मित्रांनो, तुमचं 29,200 होतं. महागाई भत्ता होता
55% तो भेटला एवढा. म्हणजे एकूण जर वेतन पाहिलं तुमचं तर तुमचं 49,530 रुपये हे प्राथमिक शिक्षण सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमचं मूळ वेतन किती 49,530. मित्रांनो हे किती टक्क्यानुसार 55%. त्यानंतर महागाई भत्ता 10%. ठीक आहे. आता हे झालं प्राथमिक शिक्षण सेवा पूर्ण झाल्यानंतर तुमचं पहिला पगार. आता घर भाडे जर 30% जर असेल म्हणजे पुणे महानगरपालिका वगैरे तर त्यांचं मूळ वेतन किती भेटेल मित्रांनो पहा 55,370 रुपये. हे आता कसं ज्यांचं मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका असेल तिथे 30% म्हणजे तिथे होम अलाउन्स आहे HR तो 30% असतो, बाकीकडे 10% असतो. त्यामुळे तुमचं जे काही घर भाडे ते 8,760 झाले. अशा पद्धतीने आता आपण पुढेही पाहू. आता प्रवास भत्ता दुप्पट म्हणजे आपल्याला अगोदर सुरुवातीला 1,350 होता. ज्यांचा पगार आता जो काय प्रवास भत्ता तो 2700 रुपये असतो त्यांचा एकूण पगार किती होईल 46,700. हा कोणाला असतो तो दिव्यांग जे उमेदवार असतात दिव्यांग कर्मचारी त्यांना प्रवास भत्ता दुप्पट असतो. मित्रांनो समजून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने आपण प्राथमिक शिक्षकांचं पाहिलेलं आहे. आता आपण पुढे माध्यमिक शिक्षकांचं पाहणार आहे. माध्यमिक शिक्षक म्हणजेच जे पदवीधर असतील किंवा 9 ते 10 साठी त्यांचंही मूळ वेतन आता किती असतं. त्यांचं मूळ वेतन महागाई भत्ता घर भाडे आणि प्रवास भत्ता सेम तेच कॅल्क्युलेशन तेच आहे मित्रांनो, काही फरक नाही. मित्रांनो आता जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं मूळ वेतन म्हणजे प्रत्येक 6वी ते 8वीला लागलेल्या जे काय आहे किंवा 9वी ते 10वी तर त्यांचं जे कोण 9वी 10वी लागले आहेत त्यांचं मूळ वेतन असतं 38,600. मित्रांनो 38,600. तर त्यानंतर त्यांचा प्रवास जे काय आहे आपला महागाई भत्ता तो काय करायचा आपल्याला तर तो 55% टाकायचा आहे. अगोदरच बोललो होतो दर 6 महिन्याला 3% वाढत असतो. आता घर भाडे हे जनरली आपण किती टाकणार आहे तर 10%च टाकणार आहे आपण 10%च. त्यानंतर आपण 10% टाकल्यानंतर पुढे त्याच्यावर क्लिक केलं आपण की पुढ्याचा मुद्दा आहे तो प्रवास भत्ता. आपण म्हणतो ना ट्रॅव्हल अलाउन्स तर तो किती आहे तोही 1,350च आहे. जे कोण 9वी 10वीचे शिक्षक आहेत किंवा जे कोण त्या 38,600 बसतात त्या क्रायटेरिया त्यांचाही प्रवास भत्ता जो काय आहे जो ट्रॅव्हल अलाउन्स तोही 1,350 आहे. आता त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेसनंतर आपण खाली क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काही पगार आला तो पहा किती येतो एकूण पगार त्यांचा 65,040 रुपये एवढा येतो त्यांचा पगार. मूळ वेतन 38,600 होतं. मग सगळ्या गोष्टी आहेत महागाई भत्ता घर भाडे प्रवास भत्ता एकूण पगार 65,040 रुपये म्हणजे ज्यांचा बेसिक 38,600 त्यांचा 65,040 त्यांचा पहिला पगार बसतोय ज्यांचं शिक्षण सेवा पूर्ण होईल त्यांचं. अशा पद्धतीने आता आपण त्याचं पाहू घर भाडं 30. आता आपण 10%ने पाहिलं. आता ज्यांचं घर भाडं 30 आहे त्यांचं किती होते 11,580 होते म्हणजेच त्यांचं पेमेंट किती होते 72,760 होते. एवढा फरक पडतो. आता हे कुठं मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका जिथे जास्त आहेत तिथे त्यांचं ते जास्त असतो. आता प्रवास भत्ता दुप्पट मी सांगतो जे उमेदवार दिव्यांग असतात त्यांचा प्रवास भत्ता दुप्पट असतो म्हणजे 2700 रुपयांनी धरलं तर 74,110 रुपये. पण आपण त्यांना कितीने धरले 10%च ह्याने धरलेलं आहे आपण त्यांचं. अशा पद्धतीने हे झालं आपल्या मित्रांनो माध्यमिक. आता आपण ज्युनियर कॉलेज पाहू 11वी 12वी बेसिक किती असतं त्यांचं मित्रांनो आणि त्यांचं फुल सॅलरी 3 वर्षानंतर किती होती हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर पाहूया आपण मित्रांनो. जर आपण पाहिलं तर त्यांचं मूळ वेतन जे कोण आहेत ज्युनियर कॉलेज 11वी 12वी त्यांचं मूळ वेतन महागाई भत्ताची टक्केवारी त्यानंतर बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. त्यांचा घर भाडे म्हणजेच आपण म्हणतो HR त्यानंतर TR म्हणजे प्रवास भत्ता ट्रॅव्हल अलाउन्स मूळ वेतन त्यांचं मित्रांनो 41,600 रुपये असतं. किती असतं 41,600. अशा पद्धतीने हे जे काय तुम्ही पॉईंट पाहून घ्या. जे कॅल्क्युलेटर आहे त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण तुम्ही ते तिथे फिलअप करा ही माहिती आणि त्यानुसार तुमची सॅलरी किती होईल ते तुम्हाला मित्रांनो समजून जाईल. अशा पद्धतीने आपण पाहूया 41,600 हे मूळ वेतन आहे जे ज्युनियर कॉलेज जे शिक्षक आहे ते. आता महागाई भत्ता इथे किती आहे तर इथं आपण 55%च जो आत्ता सध्याच्या परिस्थितीला 55% आहे. हा 55% महागाई भत्ता आहे. घर भाडे किती आता घर भाडे ही आपण इथे 10% आपण करूया किंवा इथे कसं भरपूर कॉलेज शहरामध्ये असतात पुणे मुंबई पिंपरी चिंचवड असे मोठे मोठे आपण 10% करूया. आपण 10%नी करून पुढे आपण पाहणारच आहे. अशा पद्धतीने 10% आपण केला. त्यानंतर पुढे जो काय आहे प्रवास भत्ता. आता इथे प्रवास भत्ता आहे तो 1,350 नाही आहे कारण त्यांचं बेसिक जास्त आहे त्यामुळे तिथे त्यांचा प्रवास भत्ता हा 2700 रुपये आहे मित्रांनो. किती आहे तर त्यांचा प्रवास भत्ता हा त्यांचा 2700 रुपये आहे. तर तिथे आपण 2700 रुपयाला ते टॅब येईल त्या टॅबमध्ये आपण क्लिक करूया. 2700 रुपये आलं क्लिक केलं आपण.
अशा पद्धतीने आता सर्चवर गेलो तर पूर्ण ही जी काय तुम्हाला समजेल. तर पहा तुम्ही मित्रांनो, 11वी-12वीचा जो काही पूर्ण पगार आहे 3 वर्ष शिक्षण सेवक झाल्यानंतर, तर त्यांचा पूर्ण पगार हा बराच जवळजवळ 79,000च्या आसपास त्यांचा पेमेंट होत आहे मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही हा तुमचा जे काय आहे तो संपूर्ण तुमचा पूर्ण प्रवास तुम्ही पाहिलेला आहे. आता त्यांचं पहा, मूळ वेतन किती होतं त्यांचं? 41,600 रुपये होतं मित्रांनो. 11वी-12वीचं सगळं होऊन त्यांचं 79,660 रुपये एवढा त्यांचा पेमेंट होते. आता तरी आपण पाहिलं ते कशानुसार पाहिलं? 10%नुसार. अशा पद्धतीने तुम्ही सगळं पाहू शकता मित्रांनो. आपला हा यूट्यूब चॅनल आहे हाडकेसर. या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा, मी तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो.